नमस्कार मुलींनो. 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुलींनो, आज आपण दुसरा पाठ बोलतो मराठी या पाठाचा परिचय करून घेणार आहोत. ह्याच्या लेखिका आहेत निलिमा गुंडी. मराठीच्या प्राध्यापिका, भाषातज्ञ आणि लेखिका. त्यांची अक्षरांचा देव, निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेखसंग्रह, भाषा प्रकाश, भाषाभान, शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेखसंग्रह इत्यादी 35 पुस्तके प्रकाशित आहेत. 2011 साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या 2011 आणि 2012 सालच्या दिवाळी अंकांसाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले आहे. मुलींनो, हे पहा त्यांची काही पुस्तके. त्यांचं चित्र मी तुमच्यासमोर ठेवते. भाषा प्रकाश, भाषाभान, रंगांचा थवा, देठ जगण्याचा. मराठी भाषेतील विविध शब्दप्रयोगांमुळे विनोदाची निर्मिती कशी होते याचे वर्णन प्रस्तुत पाठात आले आहे. व्युत्पत्ती कोशात शब्दांची व्युत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती मिळते, आनंदही मिळतो. आपल्या जीवनात भाषेला महत्त्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थसौंदर्य उलगडण्यास मदत होते, हे या पाठातून स्पष्ट होते. ह्या पाठाचं भाषा अगदी सोपी आहे आणि विविध असे उदाहरणं देऊन त्यांनी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलींनो, ह्या पाठाचं मी जे स्पष्टीकरण देते ते नीट लक्ष देऊन ऐका. एखाद्या परिसरात एकमेकांमध्ये सहज मिसळता येईल अशा अंतरात राहणाऱ्या लोकांचा एक समाज बनतो. त्यांची भाषा एकच असते. तिच्यातले शब्द, वाक्य घडवण्याचे नियम हे ती भाषा बोलणाऱ्या सगळ्यांना ठाऊक असतात. आपले बोलणे एकमेकांना समजण्यासाठी ही समानता असणे आवश्यकच असते. एकमेकांचे बोलणे समजण्यासाठी ती भाषा काही काळ तरी स्थिर राहावी लागते. तशी ती स्थिर असते सुद्धा. मात्र प्रत्येक पिढीमध्ये त्या त्या ठिकाणच्या भाषेमध्ये सूक्ष्मपणे बदल होत असतात. जसजसा लोकांचा विकास होतो तसतशी त्यांची भाषासुद्धा विकसित होत जाते. आधुनिक काळात अनेक समाज एकमेकांच्या जवळ नांदतात, एकमेकात मिसळतात. आता तुम्ही बोरिवलीला राहतात, फ्लॅटमध्ये राहतात किंवा चाळीमध्ये राहतात. तुमच्या आजूबाजूला फक्त तुमच्यासारखेच आहेत का कुटुंब? नाही, इतर भाषिकसुद्धा आहेत, बरोबर की नाही? आणि त्यामुळे तुमची भाषा आणि त्यांची भाषा साहजिकच एकमेकांमध्ये एकमेकांचे शब्द मिसळत असतात बोलताना. या वेगवेगळ्या समाजांचा प्रभाव एकमेकांच्या भाषेवर पडतोच. प्रत्येक भाषा अशी बदलत राहते. म्हणून कोणतीही भाषा कधीही स्थिर नसते. ती सातत्याने बदल होत राहतात. काळ बदलतो तशी लोकांची जगण्याची रीत बदलते. त्यामुळे भाषेतले शब्द बदलतात, जुने शब्द लोप पावतात, नवीन शब्दांची भर पडते. अन्य भाषांमधील शब्द संकल्पना स्थानिक भाषेत सामावले जातात. स्थानिक भाषेतील शब्द संकल्पना अन्य भाषांमध्ये शिरतात. अशा प्रकारे भाषांची देवाणघेवाण होत असते आणि भाषा प्रत्येक क्षणी काय होत असते? बदलत असते. माणसांना एकमेकांशी जोडण्याचा महत्त्वाचा धागा म्हणजे भाषा. माणूस दुसऱ्याशी बोलतो म्हणजे तो दुसऱ्याजवळ आपले मत प्रकट करीत असतो. प्रत्येक भाषा म्हणजे ती बोलणाऱ्याच्या मनाचा आरसा असतो. म्हणूनच कोणतीही भाषा म्हणजे ती बोलणाऱ्यांचे जीवन, त्यांची संस्कृती होय. एखाद्या भाषेचा सन्मान करणे म्हणजे ती भाषा बोलणाऱ्यांचा सन्मान करणे असते. स्वतःच्या भाषेचा सन्मान आपण कसा करणार? सर्वात प्रथम म्हणजे मी माझी स्वतःची भाषा उत्तम रीतीने आत्मसात करीन. माझे सर्व विचार, भावना माझ्या भाषेत कसोशीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करीन. बघा, माझ्या भाषेत कसोशीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करीन. माझी भाषा उत्तम येण्यासाठी मी माझ्या भाषेतील वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचे नियमित वाचन करीन. मी पुन्हा ह्या भागावर जोर देते बघा. माझी भाषा उत्तम येण्यासाठी मी माझ्या भाषेतील वर्तमानपत्रे, नियतकालिके यांचे नियमित वाचन करीन. मुलींनो,
ही कमतरता तुमच्यामध्ये फार आहे. आपली ही कमजोरी आहे. तुमची ही कमजोरी आहे. वाचन फार कच्चं आहे. त्याचं कारण हेच, की आपण वाचन करत नाहीत आणि म्हणून आपली भाषा कच्ची राहते. भाषा चांगल्या रीतीने आत्मसात करण्यासाठी शब्दकोश, व्युत्पत्तिकोश यासारख्या कोशांचा वेळोवेळी मनापासून उपयोग करीन असा आपण निश्चय करायला पाहिजे. यामुळे माझ्या भाषेवरील प्रभुत्व वाढेल. अशा प्रकारे स्वतःच्या भाषेवरील प्रभुत्व वाढवणे म्हणजे त्या भाषेचा सन्मान करणे होय. आणि आपण आपल्या भाषेचा सन्मान करायलाच पाहिजे मुलींनो. काही वेळेला बघा, आपण आपल्या भाषेमध्ये शब्दांचा अर्थ वेगळ्या प्रकारे घेतो किंवा चुकीचे क्रियापद वापरतो आणि त्यामुळे विनोद निर्माण होतात. पुस्तकामध्ये तुम्हाला एक उदाहरण दिलेलंच आहे की बायको म्हणते, तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? तो नवरा काय म्हणतो? नको, मी माणूसच ठीक आहे. आली मोठी जादूगार. तसे काही आणखी तुम्हाला उदाहरण देते बघा. गुरुजी, सांग पिंटू, सुई टोचल्यावर रक्त बाहेर काय येतं? अर्थ त्यांनी वेगळा घेतला आणि म्हणून पिंटू काय म्हणतो? सुई कोणी टोचली ते बघायला. मुलगा, मला तबला घेऊन द्याल का? वडील, मुळीच नाही, तू घरच्यांना त्रास देशील. मुलगा, नाही देणार बाबा, सगळे झोपले की वाजवणार. नवरा, रोज साखरेचा डब्बा पाहतो आणि झोपतो. हे बघून बायको विचारते, रोज तुम्ही साखरेचा डब्बा का चेक करता? नवरा, डॉक्टरनी मला रोज शुगर चेक करायला सांगितली आहे. आज असा चहा बनव की तन मन डोलायला लागेल. बायको, आपल्याकडे म्हशीचे दूध येते, नागिणीचे नाही. बघा कशा प्रकारे विनोद निर्माण होतात की अर्थ आपण वेगळ्या प्रकारे घेतल्यामुळे. लेखिकांनी मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. त्यांच्या भाषेतच मी सांगते बघा. माझ्या मराठी भाषेत अमृतालाही मागे टाकणारी ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांची गाथा, रामदासांचा दासबोध यासारखे अजरामर ग्रंथ आहेत. उत्तमोत्तम कथा कादंबऱ्या आहेत, कविता आहेत, श्रेष्ठ दर्जाची नाटके आहेत. लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर, इतिहासाचार्य राजवाडे वगैरे सारख्या हजारो अतिरथी महारथींचे विचारधन माझ्या मराठीत आहेत. लेखिका इथे सांगतात की माझी जी भाषा आहे ती साहित्याने श्रीमंत आहे. भरपूर असं साहित्य माझ्या भाषेमध्ये आहे. त्या पुढे म्हणतात, माझ्या भाषेकडे बारकाईने पहा. विविध ढंगांचे शब्दप्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेकानेक अर्थछटा प्रकट करतो. मी तुम्हाला ते काही शब्द पुढे दाखवणार आहे की एकाच शब्दाला अर्थछटा वेगवेगळ्या असतात ते. चालणे हे साधे क्रियापद बघा. पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला छान असे उदाहरणं दिलेली आहेत. ते तुम्ही धडा वाचल्यानंतर तुम्हाला ते कळेलच. प्रत्यक्ष पायाने चालणे या अर्थाविषयी आणखी अनेक अर्थछटा चालणे या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ, लुटू लुटू चालणे, लबाडी चालणे, नोटा नाणी चालणे, एखादे तत्त्व चालणे, एखाद्या रीतीनुसार चालणे, घड्याळ चालणे वगैरे वगैरे. अशी किती वाक्य सांगू? वाक्प्रचार हा माझ्या भाषेचा खास गोडवा आहे. माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द स्वतःच्या हृदयात सामावून घेतले आहेत. म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चालली आहे, असे हे लेखिकांचे मत आहे आणि आपल्याला ते खरोखर पटते. बघा, काही शब्द मी तुमच्यासमोर ठेवते आणि त्याचे विविध अर्थछटा बघा. अंतर म्हणजे मन, भेद, लांबी अशा प्रकारेही त्याचे अर्थ आहेत. ओढा म्हणजे मनाचं कौल किंवा पाण्याचा लहान ओघ. अंग, त्याचे अर्थछटा बघा, शरीर होऊ शकते, भाग किंवा बाजू. अंबर, अंबर आकाश, त्याचा अर्थ दुसरा आहे वस्त्र. कळ म्हणजे गुप्त किल्ली, भांडणाचे कारण, वेदना. सरकारी सारा, कर म्हणजे सरकारी सारा असू शकते, किरण, हात ह्याचाही अर्थ असा असू शकतो. काळ, वेळ, यम, मृत्यू,
बघा किती एकाच शब्दासाठी किती अर्थछटा इथे दडलेल्या आहेत त्या. बघा मुलींनो, माणूस एकमेकांशी जोडलेला राहतो म्हणजे काय होते, आपण सर्वजण सतत एकमेकांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो. आपले विचार, आपल्या कल्पना, भावना, आपल्या जगण्याबद्दलच्या सर्व कल्पना आपण एकमेकांना, आपल्या सोबत्यांना, प्रियजनांना सांगत असतो. म्हणजे आपले मनच आपण इतरांसमोर प्रकट करीत असतो. याचा अर्थ कोणतीही भाषा म्हणजे ती बोलणाऱ्या माणसाचे मन असते. आपले समृद्ध जीवन आपल्या भाषेत व्यक्त होते तेव्हा ती भाषा समृद्ध होते. पण हे असे केव्हा होईल, तर जेव्हा माझे मन मी पूर्णांशाने अगदी बारीक सारीक तपशिलांसह माझ्या भाषेत व्यक्त करू शकेन तेव्हाच. म्हणजे आपली स्वतःची भाषा समृद्ध असायला हवी. अशा प्रकारे मन व्यक्त करण्याचे सामर्थ्य माझ्या भाषेत नक्कीच आहे. माझ्या भाषेत खास मराठी वळणाचे शब्दप्रयोग आहेत. वाक्प्रचार ही तर माझ्या मराठीची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेक अर्थछटा सहज प्रकट करू शकतो. ते तर तुम्हाला काही शब्द मी दाखवलेलेच आहेत. माझ्या भाषेत अनेक भाषांमधील शब्द सामावले गेले आहेत. त्यामुळे मी माझे सर्व भाव खुलवून मांडू शकतो, सूक्ष्मपणे मांडू शकतो. इतकी श्रीमंत भाषा ही माझी भाषा आहे. हे माझे भाग्यच आहे. बघा, काही वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ, म्हणजे वाक्प्रचारामध्ये किती गाढ असा अर्थ दडलेला आहे बघा. म्हणजे वाक्प्रचाराचे जे शब्द आहेत ते शब्दशः अर्थ नाही, तर ती भाषा अलंकारिक आहे. त्या अलंकारिक भाषेतून व्यक्त होणारा अर्थ हा वेगळाच असतो. आपली पाठ आपणास दिसत नाही, ह्याचा अर्थ काय, तर स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही. तळे राखी तो पाणी चाखी. ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपयोग घेतो. डोळ्यात केर आणि कानात फुंकर म्हणजे काय, तर रोग एक आणि उपाय भलताच. बैल गेला आणि झोपा गेला. एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे. विंचवाचे बिराड पाठीवर म्हणजे काय, त्याचा अर्थ गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे. राजाला दिवाळी काय माहीत, श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी. निकट परिचय असल्याने एकमेकास पुरते ओळखणे. भीक नको पण कुत्र आवर म्हणजे काय, तर उपकार नको पण छळ आवर. बघा किती अर्थ, गाढ असा अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे तो वाक्प्रचारामध्ये. मुलींनो, काही वेळेला तुम्ही शहाणे आहेत असे अनेकदा आपण म्हणतो. त्यावेळी बोलणाऱ्याला म्हणायचे असते की तुम्ही शहाणे आहात, समजूतदार आहात, योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याची विवेकबुद्धी तुमच्याकडे आहे, तुम्ही योग्य निर्णय नक्कीच घ्याल. बोलणाऱ्याला हे असे मनापासून वाटत असते. ऐकणाऱ्याचा समजूतदारपणा, त्याच्या विवेकावर बोलणाऱ्याचा विश्वास असतो. मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कपट अर्थ असतोच असं नाही. मुलींनो, तुम्ही पण हा शब्दप्रयोग फार वापरत असता, हा आली मोठी शहाणी. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे, तर तुम्ही मनातल्या मनात तिला काय म्हणत असतात, मूर्ख म्हणत असतात. म्हणजे तुला त्यांची चूक लपवण्यासाठी बुद्धीचा ते दुरुपयोग करतात हे तुम्हाला दाखवून द्यायचं असते, बरोबर की नाही. मग अशा प्रकारचे शब्दप्रयोग तुम्ही वापरत असतात. म्हणजे एकच शब्द पण अनेक अर्थाने आपण वापरत असतो. काही वेळेला परभाषेतून आपल्या भाषेत अनेक नवीन शब्द आले आहेत, ते केव्हाच मराठी झाली आहेत, हे मराठी शब्द नाहीत अशी कोणाला शंकाही येणार नाही. आता केक हा शब्दाच्याच पाहणं, मराठीत या शब्दासाठी शब्दच नव्हता, अजूनही नाही. कारण ही वस्तू, ही संकल्पना मराठी समाजालाच नवीन होती. त्या नवीन वस्तूसाठी केक हा इंग्रजी शब्द जसाच्या तसा स्वीकारणे योग्यच होते, त्याला इलाजच नव्हता. मात्र काही वेळा परभाषेतील शब्द अकारण आपण वापरले जातात आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक शब्द असतानासुद्धा. बघा, अलीकडे काय आहे, ती पिवळीवाली द्या, ती पांढरीवाली पट्टी दाखवा, असं आपण बोट करून त्या वस्तूकडे दाखवत असतो आणि बोलत असतो. अशी वाक्य सर्रास ऐकू येतात. वास्तविक पाहता पिवळी बॅग आणि पिवळीवाली बॅग ह्यात कोणता फरक आहे. पिवळी बॅग या शब्दप्रयोगातून आधीपासूनच योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळीवाली ही नवीन शब्दप्रयोग का करावा. मराठीत आपण असे बोलतच नाही.
मराठीत वाला हा प्रत्यय फक्त नामाला जोडला जातो. पिवळी हे विशेषण आहे. मराठीत विशेषणाला किंवा सर्वनामाला वाला हा प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्दप्रयोगाने अर्थामध्ये कोणतीही भर पडत नाही. म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरू नये हे लेखकांचे मत योग्यच आहे. त्यानंतर आपण काही वेळेला काय म्हणतो की मी स्टडी केली. आता मी स्टडी केली असं का म्हणतात तुम्ही? मी अभ्यास केला. त्याला प्रॉपर शब्द आहे, बरोबर शब्द आहे, चोख असा शब्द आहे. तो चोख शब्द आपण तोच वापरायला पाहिजे, बरोबर की नाही? आता मी तुम्हाला समजावून सांगताना सुद्धा मी सुद्धा कोणता शब्दप्रयोग वापरला की प्रॉपरला हा म्हणजे योग्य शब्द आहे, हा शब्दप्रयोग मी वापरला असतं तरी चाललं असतं. पण आपल्याला ती एक सवय होऊन गेलेली असते. मुलींना काही वेळेला तुम्ही सांगता ना की पुस्तक भेटलं. पुस्तक ही वस्तू आहे, काय माणूस आहे का, तो ती व्यक्ती आहे का, तर ती आपल्याला भेटली नाही. पण तरीसुद्धा आपण हा वारंवार म्हणजे शिक्षिका तुम्हाला तुमच्या म्हणजे चुका सांगतात आणि वारंवार सांगतात तरीसुद्धा तुम्ही ती चावी भेटली. चावी काय चालत चालत तुम्हाला भेटायला येते का? नाही. पण आपली भाषा सुधारण्याचा आपण स्वतःहून प्रयत्न करायला पाहिजे, तरच तुमची ती भाषा समृद्ध होईल. जर तुमचं वाचन वाढलं तर वाचनामुळे तुमची भाषा समृद्धीसाठी फारच म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. आणि लिहितानासुद्धा तुमची भाषा शुद्ध स्वरूपामध्ये तुम्ही लिहू शकतात. आणि त्यामुळे ह्यापुढेही तुम्ही वाचन जास्त वाढवा, वाचन करा आणि आपली भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न करा. आपले भाव ह्या आपल्या भाषेतून खुलत जातात. भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करत असते आणि त्यामुळे तिचे अर्थ सौंदर्य कळल्यावरच आपण लाभले आमास भाग्य बोलतो मराठी असे कविवर्य सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने मात्र पात्र ठरू, हे विसरून चालणार नाही. फार असा सुंदर शब्दामध्ये डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी त्यांच्या मराठी भाषेविषयी आणि निर्माण होणाऱ्या विनोदाविषयी, वाक्प्रचाराविषयी आणि चुकीचा अर्थ समजल्यामुळे निर्माण होणारे विनोद असं स्पष्टीकरण अगदी सोप्या भाषेमध्ये, म्हणजे मी तुम्हाला सांगितले त्या व्यतिरिक्त अनेक अशी उदाहरणं आपल्या ह्या पाठामध्ये दिलेली आहेत. पाठाचं वाचन करा. 3 ते 4 वेळा पाठाचं वाचन करा आणि पाठाच्या मागे जो स्वाध्याय दिलेला आहे, तुम्हाला कृती दिलेली आहे, ती व्याकरणावर आधारित जास्त आहे. सहजपणे तुम्ही सोडवू शकतात. तर मराठीच्या वर्गपाठ वहीमध्ये ही कृती तुम्ही सोडवायची आहे. अभ्यासासाठी लागा, वाचन करा. नियतकालिके, वर्तमानपत्रे काही असेल ते अवांतर वाचन करा. अवांतर वाचनाची फार गरज आहे, तरच आपली मराठी भाषा समृद्ध होईल. धन्यवाद.